ख्रिसमसच्या काळामध्ये एक महत्त्वाचा सण ख्रिस्त सभा साजरा करते आणि तो म्हणजे प्रकटीकरणाचा सण. द फीस्ट ऑफ द एपिफेनी विच इज कॉल्ड द फीस्ट ऑफ मॅनिफेस्टेशन. प्रकटीकरणाचा सण आपल्याला शिकवते की परमेश्वराने त्याच्या प्रेमाला मर्यादा ठेवल्या नाहीत, परमेश्वराच्या दयेला सीमा नाहीत. परमेश्वराचं प्रेम आणि परमेश्वराची दया ही विशिष्ट गटातील लोकांसाठी नसून ती सर्वांसाठी आहे. हेच प्रकटीकरण आपल्याला शिकवत आहे. बऱ्याचशा वेळेला प्रकटीकरणाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला तारा आठवतो, आपल्याला ते पूर्वेकडील ज्ञानी लोक आठवतात. परंतु त्याही पलीकडे प्रकटीकरणाचं सण आपल्याला शिकवतं की परमेश्वराने त्याचा पुत्र सर्व जगासाठी दिला आहे. यशया संदेष्टा अध्याय 60 ओवी 1 मध्ये आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचा प्रकाश म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो प्रकट झाला तो सर्वांसाठी आहे, सर्व लोकांसाठी त्यांनी संदेश दिला आहे. अंधारात कोणी राहू नये तर सर्वांनी प्रकाशामध्ये यावे आणि परमेश्वराच्या प्रकाशाची लेकरे व्हावीत, म्हणून हा प्रकटीकरणाचा सण आपल्याला आठवण करून देत आहे. दुसरा मुद्दा या प्रकटीकरणाच्या सणामधून आपल्याला सर्वांना शिकण्यासारखा आहे. द फीस्ट ऑफ द एपिफेनी स्पीक्स ऑफ फिअर ऑर फेथ. वेअर देर इज फिअर देर इज व्हायलन्स. वेअर देर इज फेथ देर इज रेव्हलेशन, देर इज जॉय, देर इज द मेसेज ऑफ द गॉस्पल, दॅट इज द लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि म्हणून प्रकटीकरण आपल्याला शिकवत आहे की जेव्हा ज्ञानी लोक हेरोदकडे गेले आणि त्यांनी येशूच्या जन्माविषयी त्यांना सांगितलं, तेव्हा हेरोद आणि संपूर्ण येरुशलेम दणाणलं. ते घाबरले, ते भयभीत झाले आणि त्या भीतीपोटी त्याने हिंसाचार घडवून आणला. त्यांनी सगळ्या लहान बालकांची कत्तल केली. परंतु ते ज्ञानी लोक जे आले होते त्यांना विश्वास होता, त्यांच्याकडे श्रद्धा होती आणि म्हणून त्यांनी त्या प्रकटीकरणासाठी जो तारा त्यांना दिसला होता त्याची त्याने वाट धरली आणि म्हणून त्या विश्वासाद्वारे त्यांना परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा प्राप्त झाला. म्हणजेच जेव्हा आपण श्रद्धेने प्रवास करतो तेव्हा परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडत असतं. मात्र आपण जर भीतीने जीवन जगायला लागलो तर आपल्याकडनं अनेक प्रकारचे हिंसाचार होऊ शकतात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून प्रकटीकरण हा सण आपल्याला आपली श्रद्धा तपासून पाहण्यासाठी आमंत्रित करीत आहे आणि परमेश्वराचं भय बाळगण्यासाठी आपल्याला सांगत आहे. कोणाचं भय बाळगायची गरज नाही, फक्त आपण परमेश्वराचं भय बाळगावं हे आपल्याकडनं अपेक्षित आहे. तिसरी गोष्ट प्रकटीकरण हा सण आपल्याला शिकवत आहे आणि ते म्हणजे ज्ञानी लोक अभ्यास करत होते, ते खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांना जेव्हा समजलं की आकाशामध्ये तारा उगवलेला आहे तेव्हा त्याने गप्प राहिले नाहीत, ते शांत राहिले नाहीत. तारा पाहून ते तिथेच राहिले नाहीत, तर त्यांनी तारा पाहून त्या ताऱ्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्याने एक यात्रा सुरू केली आणि हीच यात्रा त्यांची तीर्थयात्रा बनली, कारण त्या यात्रेच्या शेवटी त्यांना परमेश्वराचं दर्शन घडलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने जणू काही अनेक गुण आणि अनेक देणग्या दिलेल्या आहेत. आपल्याला अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. हे सगळं कशासाठी? ते आपल्या स्वतःसाठीच का? त्यावर आपण चिंतन करावं आणि सब्ज राहावं का? नाही. तर आपण आता प्रवास केला पाहिजे, एक तीर्थयात्रा केली पाहिजे आणि ती तीर्थयात्रा म्हणजे परिवर्तनाची. ती तीर्थयात्रा म्हणजे आपल्या श्रद्धेमध्ये दृढ होऊन त्या श्रद्धेला कृती देण्याची. आणि जेव्हा आपण आपल्या श्रद्धेला कृती देतो, आपण प्रवास सुरू करतो, कार्याला सुरुवात करतो, तेव्हा निश्चितच आपलं ध्येय जे आहे ते म्हणजे परमेश्वराला भेटण्याचं, परमेश्वराचा अनुभव घेण्याचं आणि त्याद्वारे आपलं परिवर्तन घडवून आणण्याचं, ते आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रकटीकरण आपल्याला सांगत आहे
की आपल्या श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपण कृतीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि कृतीद्वारे आपण परमेश्वराचा अनुभव घेतला पाहिजे, परमेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या प्रकटीकरणाच्या शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्ञानी लोक वेगळ्या मार्गाने परत गेले. परमेश्वराचा अनुभव आल्यानंतर आपण निश्चितच आपल्या जीवनाचं परिवर्तन करतो आणि एक नवीन जीवन जगायला आपण सुरुवात करतो. आपल्या प्रत्येकासाठी क्रिसमस आणि हे नवीन वर्ष जणू काही आमंत्रित करीत आहे. या नवीन वर्षी आपण आपल्या जीवनाला एक नवीन दिशा द्यावी, नवीन मार्ग निवडावा, जो मार्ग आपल्याला आणि इतरांना प्रकटीकरणासाठी किंवा प्रभूची सुवार्त घोषविण्यासाठी सहाय्य करेल. ह्या मार्गाने आपण वाटचाल करायची आहे. आणि म्हणून आज प्रकटीकरणाचा सण साजरा करीत असताना मला काय प्रकट झालं ह्यावर आपण थांबायचं नाही, तर माझ्याद्वारे काय प्रकट होते, माझ्या ख्रिस्ती श्रद्धेद्वारे मी काय साक्ष देतो, माझ्या ख्रिस्ती जीवनाद्वारे मी कशा प्रकारे परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा, परमेश्वराची क्षमा आणि परमेश्वराचं प्रेम दुसऱ्यांना दाखविण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी मी कोणता नवीन मार्ग शोधत आहे आणि नवीन मार्गाने वाटचाल करीत आहे, त्यावर आपण चिंतन करायचं आहे. आज प्रकटीकरणाचा सण साजरा करीत असताना आपल्या जीवनातला तारा काय आहे, आपण कशा प्रकारे त्या ताऱ्याचा शोध घेतो, त्यावर आपण चिंतन करूया. ह्या ताऱ्याच्या दिशेने आपण आपला प्रवास सुरू करतो का, आणि त्या प्रवासामध्ये आपण परमेश्वराला भेटण्याचं ध्येय ठेवून ती एक तीर्थयात्रा बनते का, आणि त्या परमेश्वराला भेटल्यानंतर त्या परमेश्वराला नमन करत असताना ज्ञानी लोकांनी ज्याप्रमाणे तो राजा आहे त्याविषयी साक्ष दिली, तशी आपल्याला परमेश्वराच्या दयेची, परमेश्वराच्या करुणेची, परमेश्वराच्या प्रेमाची साक्ष देता येईल का, त्याद्वारे परमेश्वराचा आपल्याला गौरव करता येईल का, आपल्या सेवेद्वारे आपल्याला परमेश्वर जो सर्वांसाठी आहे ह्याविषयी बोलता येईल का. आज प्रकटीकरणाचा सण साजरा करीत असताना परमेश्वर सर्वांसाठी आहे आणि सर्वांचं तारण व्हावं अशी परमेश्वराची जी योजना आहे, इच्छा आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आपल्या श्रद्धेला कृतीची जोड द्यावी आणि ख्रिस्ताचं प्रकटीकरण आजही आपल्याला इतरांना देता यावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपणा सर्वांस प्रकटीकरणाच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू अ हॅपी फीस्ट ऑफ द होली एपिफेनी.